राम राम रामकृष्ण हरी. कसे तुम्ही सगळे? आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आणि व्यवस्थितच चाललंय म्हणायचं. काय होतंय सध्या माहिती आहे का, ताईच्या इथं आश्रमात चालू आहे. इकडचं थोडं सावरले ना की तिकडचं बिघडते आणि तिकडचं थोडंसं सावरलं ना की इकडचं बिघडते. हे असं सगळं चालू आहे, पण काही हरकत नाही. आता निघाले कामावरती. तिथं काहीतरी झालंय म्हणून फोन आलाय मला की ताई इकडं थोडंसं प्रॉब्लेम झालाय, तर मी जाणार आहे तिकडं आणि बघणार आहे काय झाले. तर आजी लोकांचं तर व्यवस्थित आहे. आपल्या चतुरा आजीला कच्चं प्लास्टर केलं आहे आपण आत्ता. आठवडाभर ठेवणार आहे. गोळ्या औषध चालू आहेत 5-6 दिवसाच्या. त्याच्यानंतर सूज उतरल्यावर आपण प्लास्टर करणार आहे. त्यांनी मला सांगितलं होतं, ताई ऑपरेशन करत असेल तर सांगा. ऑपरेशन तर करावंच लागणार आहे, पण ऑपरेशन जर करायला घेऊन गेलो, भुलीचं इंजेक्शन दिलं तर नो चान्स असणार आहेत बाकीचे पुढचे. तर मी म्हटलं मी ही रिक्स नाही घेणार. आजोबांच्या बाबतीत पण मी नाही घेतलेली रिक्स, तुम्हाला सांगते. पण आजोबाचं कसं खुबा मोडला होता कमरेतला, म्हणजे तसं चतुरा आजीचं नाही. ह्याच्या आधी पण एक आजी होती आंटी आपल्याकडं, सेम असाच हातही झाला होता. तर त्या हात आपण म्हणजे प्लास्टरनी वगैरे नीट केला 5-6 महिन्यात. आणि काय होतं, लहान मुलांचं कसं हाड वाढतं असतं, जखमा भरून येतात. आणि वृद्ध माणसांचं कसं होतं, तिथंच थोडंसं दुखत नाही पण गाठाळून तिथंच नीट होऊन बसते ते. मी म्हटलं डॉक्टरांना काही गरज नाही, म्हटलं काही काम करायचं नाही तिला, का कुठं काही कुस्ती खेळायला जायची नाही. तिचा हात आम्ही असाच बरा करू आणि उगाच ऑपरेशन करायचं आणि ऑपरेशनमध्ये काय झालं तर नो चान्स म्हणून सांगितल्यावर मी ती रिक्स घेतली नाही. तुम्हाला काय वाटते सांगा, चतुराजीचं ऑपरेशन करायला पाहिजे का चतुराजीला प्लास्टर करून व्यवस्थित तिचा हात तसाच केला पाहिजे? कारण त्यांनी मला क्लिअर सांगितलं नो चान्स. भुलीचं इंजेक्शन दिल्यावर आम्ही नाही सांगू शकत, कारण चतुराजीला पहिलंच हार्टचा खूप सारा प्रॉब्लेम आहे तिला. आता जरा वरी जाऊ आपण चतुराजीकडं, कशी आहे काय बघू. जरा मोत्या, तू असं झोपल्यावर कसं जाणार रे आम्ही? सांग ना, रस्त्यात झोपलाय तू, कसं जाणार आम्ही? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मनाजी. अगो बाय, तू तिथं का गेली? इकडे चटेवर चल, इकडे. तसं नाही, खाली जावं. हा, हे इकडे चल. कशी आहे तू? बरी आहे का? हात सुजू देऊ नको. वरी सरकून बस, वरी सरकून बस, वरी सर. हा, असं असं कर, बोट हलवायची, बोट. हा, बस बस बस. डॉक्टरांनी सांगितले बोट हलवायला सांगा सारखं. मला म्हणले होते हात काळा निळा पडते का बघा, पण काय नाही झालेला हाताला, आहे का नाही? पण मग तिथं तुटलंय ना ग माझी बाय. हा ना, तिथं तुटलंय, ते दुखतंय, आता काय करणार सांग बरं. हा, हा तसं हलवायचा हात सारखं, हलव तसे बोट. सांगितलं छकुलीने. नाश्ता केला का? नाश्ता केला? छान होता का नाश्ता? खाल्लं? देते गोळ्या फिळ्या, पण ते बघा हाड हे झालेलं आहे, तिला तकलीफ तर होणार, तिला दुखणार तर दुखणार नाही असं थोडीच आहे, होय बरोबर ना चतुराजी? मग पण बरं आहे ना पहिल्याच्या पेक्षा, जरा गोळ्या औषधाने जरा बरं आहे ना? बरं आहे ना? हां हां. रामकृष्ण हरी. झालं का मंगल मावशी? काय म्हणताय कुंभार मॅडम, काय करताय? आवरावरी केली इकडची जरा, आता खाली वर आले आवरावरी करायला. आवरावरी करायला. कशी मेकअप करते मंगलबाजी, बघितलं का? हा, मस्त. मी शिकवले, छान राहायचं मग. हा, मी शिकवले, छान राहायला शिकवले तुम्हाला, मस्त छान वाटतं मला. चला, चतुराजी बरी आहे ना? बरी आहे. चला कुंभार मॅडम, थोडंसं आवरा, पुन्हा आवरू आपण बाकीचं. चला, मला जायचंय तिकडं, पण फोन आलाय, जायचंय कामावरती. मी निघाले, म्हटलं जरा तुम्हाला भेटू. राहू द्या शिवा, नंतर राहू द्या, राहू द्या, नंतर शिवा. चला जाऊ का मग? हा, जाऊ. काळजी घेतो, हा, हात दिला सोडू नको. बरं आहे बघा. आता वरती आले होते जरा, मी चालले बाहेर, नीट राहावा व्यवस्थित. तर वत्सलाजी म्हणजे भाजी तोडायला लागल्यात. परवा आर्यन आला होता, त्यांनी भाजी आणून दिलेली आहे. ही त्याला चिगळची भाजी म्हणतात, ती भाजी आणून दिलेला आहे. काय मग वत्सलाजी, बरे आहे का? बरे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पसारा पडलाय बघा, सगळीकडे पसारा पडलाय. आणि भाजी मी केलेली आहे इकडं,
बघा बाजरीच्या भाकरी मला करायच्यात आणि हिरव्या मिरच्याची मी भाजी केलेली आहे इकडं. आता बाजरीचं पीठ आणले, बाजरीच्या भाकरी पण मी करणार आहे. आणि शिवा भांडे घासते इकडं, म्हटलं थोडीशी भांडे घासून घे. मी थोडीशी भाजी इकडं केलेली आहे. कोणी लाल मिरच्याची करतं, कोणी हिरव्या मिरच्याची करतं, पण मी हिरव्या मिरच्याची केलेली आहे. आपण आलोय आपल्या बांधकामावर आणि हा जो आवाज वगैरे ऐकताय तुम्ही, हे जनरेटर आहे. आपण भाड्याने आणलेलं आहे इकडं, कारण इकडं लाईटीचा खूप प्रॉब्लेम होतो. म्हणून आपण आपल्या ह्या जाग्यातलं पाणी काढावं लागतं आपल्याला नेहमी. पाणी खूप आहे, शेतीचा भाग आहे हा, म्हणून हा पाईप आहे. आता सध्या पाणी लावलेलं आहे. काल रविवार तर पाणी काढू शकलो नाही आपण, त्याच्यामुळे जास्त पाणी झालेलं आहे. आता हे मुलं आलेत फळ्या वगैरे काढायच्या. आता खालचा जो माल आपण हे केलेला आहे तो काढायचा आहे, टाकलेल्या फळ्या वगैरे. तर असं झालं, माहिती नाहीये. इकडं कॅमेरा बसवलाय पण काही त्याच्यात व्यवस्थित दिसत नाहीये. हा मीटर होता, हा इथं होता ठेवलेला. हा एक दगड पडला इकडं फक्त, आणि हा मीटर फोडला. गाडी घातली का कोणी कसा फोडला हा काहीच माहिती नाही, पण ह्याची किंमत 6,000 रुपये आहे. आणि सगळं फोडून टाकलं. हे काय, हे रात्री हे केलं, मग काल दिवसभर काम बंद होतं आपलं, नाही का, ते फोडूनच टाकलं. त्याच्यावरती गाडी घातली पण इथंच होता, ह्याच ठिकाणी होता. इकडचा जो जागा सगळी खाली झालेली आहे, म्हणजे इकडं काही गाडी येण्याचा काही चान्स नाही. मग कोणी काय केलं हे मला काही माहिती नाहीये, परमेश्वरालाच माहिती आहे. पण हे नुकसान केली काल आपली 6,000ची. आणि आता मग पाणी काढतोय आज आपण. आणि मग इकडं हा मीटर नवा आणावा लागला आपल्याला, नाही का, इथं बसवलाय आणून. हा नवीन आणला परत आणि बसवला. आता पाणी निघतंय आपलं. आता बघू, पाणी काढून झाल्यावर. एक दिवस कामाचा लेट झाला, कारण काल भेटलं नाही आपल्याला. ती रविवार असल्यामुळं काही दुकानं बंद असते तर म्हणून ते आणता आलं नाही आपल्याला. आता पोरांना सांगितलंय फळ्या काढायचे म्हणून. काय आता काय सांगायचं, कुणाच्या मनातलं आपण काहीच सांगू शकत नाही. म्हणून काय केलंय आपण आता इकडं माहितीये का, इथं एक माणूस ठेवायचा आहे. सगळ्या सामानाचं ह्याचं त्याचं लक्ष ठेवता येईल. अशी जर नुकसान 6,000ची होत असेल तर आपण काय करणार ना. आपण प्रत्येकाकडून डोनेशन गोळा करून हे काम करतोय. तर आपण आता इकडे एक रूम केली आहे. ह्या रूममध्ये एखादे कोणी राहिलं तर बघणार आहे आपण. इथं त्यांची खाण्यापिण्याची सोय करणार आहे. संध्याकाळी इकडे त्यांची राहण्याची सोय करणार आहे आपण. आता आज पत्र्याचं इकडं छोटंसं एक शेड मारले, म्हणजे इथं सामान, काही मटेरियल आणि काही वस्तू ठेवता येईल, नाही का, महागड्या असतील तर ते. आणि एकाला कुणाला तरी इकडं आपण ठेवणार आहे. मी तर म्हणते लुशीला आणि जुलीला वगैरे मोत्याला इकडंच ठेवावं, कारण संध्याकाळी इकडं ठेवलं तर ती लक्ष तर ठेवतील, भुकतील तर, नाही का. संध्याकाळी इकडं मोकळं सोडून द्यायचं त्यांना. आणि मला असं वाटतं किती दिवस त्यांना तर बांधून ठेवावं. चांगलं आहे इकडं फिरण्यासारखं, मोकळं आहे सगळं. त्यांना आणून इकडं मोकळं सोडावं, त्यांना त्यांचं पण आयुष्य जगू द्यावं. तिथं कसं, तिथं बरेचसे कुत्रे असल्यामुळं, आणि ती फिमेल येतात, त्यांच्या मागं लागतात आणि चावायला वगैरे बघतात. तर आता त्यांना इकडंच राहायचंय पुढं. मग त्यांना आता इकडची सवय लावणार आहे मी, त्यांना इकडंच आणणार आहे. पण आताच नाही, तिकडं कोणीतरी आला ना राहायला एखादा माणूस, तर मग आपण इकडं आणून त्या तिघांना सोडणार आहे. आता तर असं चालू आहे बघा, एक संकट टळलं की दुसरं संकट समोर येते माझ्या. काहीच म्हणू शकत नाही आपण. संकट किती जरी आलं तर त्याला मार्ग पण असतात. आपण फक्त रस्ता शोधायचा, मार्ग काढायचे आणि आपण पुढे चालत राहायचं. तर काही नाही, जे झालं ते झालं म्हणायचं, पुढे चालत राहायचं. हा पाईप इथून कापलाय खालून, वरून अजून जोडवायचा आहे, त्याला बसवायचं. बाजूनीच चौकडून सगळं काही थोडं थोडं आहे, पण किरकोळ आहे म्हणायचं. हे सगळं काही टेन्शन घ्यायचं ना. नो टेन्शन मध्ये आपण घर बांधतोय. आता इकडं आपण सगळं करून घेतलं होतं मागं, म्हणजे काल परवा सगळं केलं. काल सगळं काम झालं असतं बरं. काल जर पाणी एवढं साठलं नसतं ना, तर ती माती तेवढी ढासाळली नसती. पलीकडची माती दिसते का तुम्हाला, ते पडलेली. काल ते मीटर फोडल्यामुळं, आजूबाजूची माती जास्त भिजल्यामुळं, तिथे दिसते का ते वल्लारा वरती, तिथून पाणी साठलं होतं. त्याच्यामुळं मातीला अजून थोडंसं हे झालं आणि इकडची माती पूर्ण धपकन खाली पडली. आता काही भीती नाहीये. भीती कधी होती आपल्याला, हे उभं केलं नव्हतं आपण कॉलम, नाही का, तेव्हा आपल्याला जास्त भीती होती, गाळ नको व्हायला म्हणून. आता काही भीती नाही, पाणी आहे त्याला आणि आपण पाणी काढतोय. आता ती माती आत ढकलून देऊ आपण
दादा म्हणले काही टेन्शन घेऊ नका ताई, आता बऱ्यापैकी म्हणजे आपलं खालचं 99% काम झालंय. आता किती माती पडली तर काय नाही, आपण खडक भरणार आहे ह्याच्यात, थोडीफार माती जाईल असं म्हटले. पण ते बघा तिकडं काल माती पडली. काल तर खूप असं घाबरले होते मी की बाबा परत गजेशिपी नको बोलवायला, परत काही बोलवून परत काढायला नको लागायला, नाही का. तर चालू आहे आता बऱ्यापैकी तिकडचं पाणी निघाले, मोटर चालू केलेले, 5ची इकडं टाकलेले ह्या खड्ड्यामध्ये आणि बऱ्यापैकी पाणी निघाले. तर असं काम सगळं चालू आहे आता आपलं. आजी लोक पण व्यवस्थित आहेत, त्यांचं गोळ्या औषधं जेवण झालं सगळं करून मग म्हटलं जरा जाग्याकडे जाऊन बघून यावं काय चाललंय इकडं. दादा म्हटले आलोय मी, मोटर वगैरे चालू केली आहे. तर म्हटलं मी जाते आता, दादा काही मटेरियल आणायला बाहेर गेले. तर हे आपलं जागाचं एरिया. आता हळूहळू लोक घेतील, बांधकाम करतील. इकडं बोर वगैरे काही लोकांनी घेतलेलं आहे.